तर मैत्रिणींनो, आज तुमच्यासोबत भेंडीची रस्सा भाजीची रेसिपी शेअर करणार आहे। बनवायला अतिशय सोपी आहे। झटपट सकाळच्या घाईमध्ये टिफिनला तुम्ही बनवून देऊ शकतात आणि चवीला अप्रतिम लागते। रात्रीच्या जेवणामध्ये जर चपातीसोबत आणि भातासोबत जर तुम्हाला अशी थोडी चमचमीत भाजी खायची असेल तर नक्कीच तुम्ही ट्राय करू शकतात। खूप छान बनून तयार होते, घरच्यांना देखील खूप आवडेल आणि रेसिपी सोपी आहे। साधारण तुम्हाला 10 ते 12 मिनिटं या रेसिपीला लागू शकतात। इतकी झटपट बनणारी ही रेसिपी आहे। तर चला आजच्या छान अशा रेसिपीला सुरुवात करूया आणि निवेदन आहे, रेसिपी जर तुम्हाला आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा। तर इथे मी कांदे घेतले आहेत, तर 3 कांदे घेतले मीडियम साईजचे। त्याचा आतला भाग मी काढून घेतला आणि अशा पाकळ्या मोकळ्या करून घेतल्या। आता हा जो आतला भाग आहे तो आपण ग्रेव्हीला वापरणार आहोत आणि ह्या ज्या पाकळ्या आपण साईडला केल्या आहेत त्या आपण मस्त वरून त्याला सर्व करणार आहोत। तर आता इथे मी भेंडी घेतली आहे 250 ग्राम, 2 इंचावर कट दिली आहे। स्वच्छ धुवून घ्यायची, धुवून अशी कोरडी करून घ्यायची आणि 2 इंचावर कट द्यायचा। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला आता मिश्रण बनवायचं आहे। त्या मिश्रणासाठी इथे मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। लसूण टाकल्यानंतर आपण जो कांदा हा साईडला काढला होता आतला भाग तो याच्यामध्ये घालून घ्यायचा। म्हणजे काय होईल, 3 कांद्यांमध्ये आपली थोडी ग्रेव्ही पण तयार होईल आणि भेंडीसोबत आपण त्या पाकळ्या पण सर्व करू शकतो। एक फक्त हिरवी मिरची घालायची आणि मिश्रण दळून घ्यायचं। तर जाडसर दळून घ्यायचं, जास्त पेस्ट बनवायची नाही। हे बघा, असं जाडसर आपल्याला दळून घ्यायचं आहे, तुम्ही पाहू शकता। तर एका वाटीमध्ये मी हे काढून घेते आणि ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टोमॅटोची प्युरी करायची आहे। तर एक मीडियम साईजचा टोमॅटो घ्यायचा, त्याला काप देऊन मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेते आणि जाडसर असं दळून घेते, जास्त पेस्ट बनवायची नाही। तर हे बघा, अशा पद्धतीमध्ये मी हा टोमॅटो मस्त प्युरी करून घेतलेला आहे। तर एका कढईमध्ये 2 चमचे तेल घातले आणि आपल्याला कांद्याचे जे आपण स्लाइस केले होते ते याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे। फक्त मिनिटभर आपल्याला हे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत, जास्त शिजवायचं नाही। थोडं 1 मिनिटभर याला फ्राय करायचं आणि एका भांड्यामध्ये याला काढून घ्यायचं। तर साधारण आता बघा 1 मिनिट होत आलेलं आहे आणि मीडियम म्हणजे साधारण 50% हा थोडा फ्राय झालेला आहे। तर चला एका भांड्यामध्ये याला आपण काढून घेऊया। खूप सुंदर टेस्ट लागते आणि बघायला सुद्धा खूप अप्रतिम भाजी दिसते, त्यामुळे ही स्टेप नक्की तुम्ही फॉलो करा। तर त्याच कढईमध्ये मी भेंडी पण टाकून घेतली। आता याच्यामध्ये आपल्याला त्याच तेलामध्ये भेंडीसुद्धा फ्राय करून घ्यायची। ही पद्धत फॉलो केल्याने काय होतं, भेंडी चिकट होत नाही। कारण की रस्सा भाजी करताना खूप लोकांना हा प्रश्न असतो की रस्सा भाजी केल्यानंतर भेंडी तर खूप चिकट होणार, पण नाही, तुम्ही जर अशा पद्धतीने बनवाल ना तर नक्कीच भेंडी मस्त तयार होते। थोडं तेल घातलं आणखीन आणि भेंडीमध्ये थोडंसं मीठ घातलं। मीठ घातल्यानंतर आपण काय करणार, याच्यावरती आहे ना थोडं झाकण ठेवून साधारण आहे ना 60 ते 70% भेंडी आपली छान अशी वाफळली पाहिजे, त्या हिशोबाने आपण हिला शिजवायचं आहे। तर बघा, मीठ घातल्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आणि मीठ घालून आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि झाकण ठेवून साधारण फक्त 3 मिनटं, गॅस एकदम कमी करायचा, 3 मिनटामध्ये आपण याला शिजून घ्यायचं। तर 3 मिनटं झालेली आहेत आणि भेंडी छान अशी 50 ते 60% शिजली आहेत। जास्त शिजवायची नाही कारण की ग्रेव्हीमध्ये सुद्धा आपण त्याला शिजवणार आहोत। तर बघा, अशी जी फ्राय झाली का आपण याला काढून घेणार आहोत। तर चला आता ही भेंडीसुद्धा आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। कांदा आपण 1 मिनिटभर फ्राय केला, भेंडी आपण 3 मिनटं फ्राय केली। तर चला एका भांड्यामध्ये हे सगळी भेंडी आपण ट्रान्सफर करून घेऊया। आता आपण ग्रेव्ही बनवूया आणि ग्रेव्ही बनवल्यानंतर लगेच भाजी तयार होते। तर बघा, इथे मी 2 पळ्या तेल घातलेलं आहे। तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे घातले। जिरे घातल्यानंतर मोहरी घालायची, अशी खमंग फोडणी देऊन घ्यायची। हिंगसुद्धा घालायचं आहे, हिंग थोडा जास्त घालायचा। तर बघा, इथे हिंग घातल्यानंतर छान असं त्याला ढवळून घ्यायचं, फोडणी छान अशी बसवून घ्यायची आणि त्यानंतर आपण जे कांद्याचं मिश्रण बनवलं होतं ना जाडसर, ते या स्टेजला आपल्याला घालायचं आहे। तर बघा, इथे मी हा कांदा घालून घेते। कांदा घातल्यानंतर साधारण 1.5 मिनटं आपल्याला याला छान फ्राय करून घ्यायचं, कारण की कांदा कच्चा आहे, तर कांद्याचा कच्चापणा आपल्याला काढायचा आहे। त्यामुळं 1.5 मिनटं आपण याला व्यवस्थितपणे फ्राय करून घेऊया। तर बघा, 1 मिनटाला कांदा फ्राय केला, 3 मिनटं आपण भेंडी फ्राय करून घेतली आणि साधारण 1 ते 1.5 मिनटं आपण कांदा फ्राय करून घेणार, म्हणजे 6 ते 7 मिनटं आत्तापर्यंत या प्रोसेसला लागलेली आहे। आता याच्यामध्ये पावडर मसाले घालून घ्यायचे। तर 1 चमचा मोठा भरून मी लाल तिखट घातलं आहे, अर्धा चमचा भरून मी हळद घातली आणि 2 चमचे भरून मी मोठे कांदा लसूण मसाला घातला आहे। जर कांदा लसूण मसाला नसेल तर गरम मसाला घाला। मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं। आता हा जो मसाला आहे ना आपल्याला साधारण 2 मिनटं फ्राय करून घ्यायचा, म्हणजे तेल सुटेपर्यंत आणि कांदा व्यवस्थितपणे शिजेपर्यंत आपल्याला 2 मिनटं द्यायची आहेत। तर बघा, याच्यामध्ये आपण ती प्युरी जी घातली होती ना ती घालून घ्यायची, म्हणजे काय होईल, पावडर मसाले आहेत जळणार नाही, म्हणून आपण काय करू, टोमॅटोची पेस्ट पण या स्टेजला टाकून द्यायची, व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे।
अतिशय सोपी पद्धत आहे, नक्कीच तुम्ही ट्राय करा, भरपूर तुम्हाला आवडेल. नेहमी आपण भेंडीची भाजी खाऊन खूप कंटाळा करतो कारण की एकाच पद्धतीमध्ये आपण बनवतो. पण अशा पद्धतीने नक्की बनवून बघा. चिकट पण होणार नाही आणि चवीला अप्रतिम लागेल. अतिशय हॉटेलमध्ये जसं आपण खातो ना तशी तुम्हाला भेंडी मसालाही बनून तयार होईल. नक्की मी खात्रीशीर सांगते, ट्राय करा. आता अर्धा चमचा भरून इथे मीठ घालायचं. आपण भेंडी फ्राय करताना पण मीठ घातलं होतं, त्यामुळं थोडंसं कमी प्रमाणात इथे वापरायचं आहे. तर मसाल्यामध्ये मीठ घातलं. आता झाकण ठेवून तेल पूर्ण सुटेपर्यंत आपण याला फ्राय करून घेणार आहोत आणि तोपर्यंत कांदा पण व्यवस्थितपणे शिजून तयार होईल. तर बघा, 1.5 मिनिटानंतर मी झाकण काढलं आहे. 1.5 मिनिटामध्ये तेल असं वरती आलेलं आहे आणि मसाला पण आपला परिपूर्ण मस्त शिजलेला आहे. तर बघा, अशा पद्धतीमध्ये हे आपले 3 मिनटं म्हणजे 6 आणि 3 9 मिनटं झालेली आहे आत्तापर्यंत. तर मसाला व्यवस्थितपणे मिक्स करून घेतला. आता आपण याच्यामध्ये भेंडी आणि जो कांदा आपण फ्राय केला होता तो या स्टेजला घालून घ्यायचं. म्हणजे 10व्या मिनिटाला आपल्याला ही भेंडी आणि कांदा याच्यामध्ये घालून घ्यायचा. व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं. आता इथून पुढे आपल्याला 2 ते 2.5 मिनिटं फक्त आपल्याला वाफेवरती या भेंडीला शिजवायचं आहे. लक्षात असू द्या, म्हणजे साधारण 12 ते 13 मिनिटं या भाजीला लागू शकतात. आता तुमच्या घरामध्ये भेंडीचं कोणी खात नसेल कारण की भेंडी चिकट असल्यामुळे बरेचसे लोक भेंडी खात नाही, पण जर अशा पद्धतीमध्ये खाऊ घालशाल ना तर नक्कीच खायला सुरुवात करतील. आता याच्यामध्ये आपण पाणी घालूया. तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो बारीक केला होता त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घातलं, व्यवस्थित ढवळून घेतलं आणि ते पाणी याच्यामध्ये घालून घेतलं. फक्त आपल्याला याला मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून फक्त 3 मिनिटं शिजून घ्यायचं. 3 मिनिटांमध्ये भेंडी छान शिजून तयार होते कारण की भेंडीला आपण आधीसुद्धा फ्राय केलेलं आहे. 50 ते 60% आपण भेंडी शिजवलेली आहे. झाकण ठेवायचं. चला 2.5 मिनिटानंतर चेक करूया. 2.5 मिनिटं झालेली आहे आणि तुम्ही बघू शकतात खूप अप्रतिम भेंडी आपली बनून तयार झालेली आहे. भातासोबत तुम्ही खाऊ शकतात, अशी चमचमीत ही भेंडी बनून तयार होते. रात्रीच्या जेवणामध्ये जर चपाती खात नसाल तर फक्त राईस खात असाल तर राईससोबतसुद्धा ही भेंडी खूप अप्रतिम लागते. नक्की ट्राय करा. आणि मैत्रिणींनो, निवेदन करते की जर रेसिपी आवडली असेल ना तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा अशा रेसिपीसोबत भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. आणि चॅनलवरती आणखीन पण छान छान रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहेत, तर नक्की जाऊन चेक करा. बाय बाय.